ते फक्त जतलाच आहे, दुसरीकडे कुठं नाही. आणि पहिल्यांदा बनशंकरी मंदिराच्या प्रांगणामध्ये की या तालुक्यामध्ये एक खूप मोठं आपण प्राणी संग्रहालय करतोय आणि ते पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या 300वी जयंतीच्या निमित्तानं करतोय आणि खूप त्याचा बेस्ट आराखडा आणि त्याचं प्रेझेंटेशन आम्ही शहरामध्ये आपल्याला द्यायचं आहे पुढच्या आठवड्यात किंवा कधी, जेव्हा आपल्याला सगळ्या शहरातल्या लोकांना बोलवून आणि तालुक्यातल्या लोकांना बोलवून पण आपल्याला तो आराखडा लोकांच्या पुढे प्रेझेंट करायचा आहे आणि तो आराखडा आम्ही मंजूर करून घेतोय. कधी मंजूर होऊ शकतं आणि त्यामुळे म्हटलं आज तुम्हाला सांगावं. नाही, आज नाही सांगितलं तर उद्या म्हणतील लोक आम्ही 20 वर्षापूर्वी असा आम्ही प्रस्ताव दिला होता. त्यानंतर ते फक्त जतलाच आहे, दुसरीकडे कुठं नाही. आणि पहिल्यांदा बनशंकरी मंदिराच्या प्रांगणामध्ये की या तालुक्यामध्ये एक खूप मोठं आपण प्राणी संग्रहालय करतोय आणि ते पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या 300वी जयंतीच्या निमित्तानं करतोय आणि खूप त्याचा बेस्ट आराखडा आणि त्याचं प्रेझेंटेशन आम्ही शहरामध्ये आपल्याला द्यायचं आहे पुढच्या आठवड्यात किंवा कधी, जेव्हा आपल्याला सगळ्या शहरातल्या लोकांना बोलवून आणि तालुक्यातल्या लोकांना बोलवून पण आपल्याला तो आराखडा लोकांच्या पुढे प्रेझेंट करायचा आहे आणि तो आराखडा आम्ही मंजूर करून घेतोय. कधी मंजूर होऊ शकतं आणि त्यामुळे म्हटलं आज तुम्हाला सांगावं. नाही, आज नाही सांगितलं तर उद्या म्हणतील लोक आम्ही 20 वर्षापूर्वी असा आम्ही प्रस्ताव दिला होता.